देवीच्या नवरूपाची पूजा करतो. म्हणून आम्ही मुलींनी महान 9 स्त्रियांची वेशभूषा केली आहे व त्यांचे महत्त्व तुम्हाला पटवून देण्यासाठी आम्ही या वेशभूषेचे सादरीकरण करणार आहोत व त्यांची माहिती सांगणार आहोत. नमस्कार, मी कल्पना चावला. मी एरोस्पेस इंजिनिअरिंग या विषयातून वयाच्या फक्त 27व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. नासाने मला 2 वेळेस अंतरिक्ष मिशनसाठी निवड केली. माझे पहिले अंतरिक्ष मिशन 19 नोव्हेंबर 1997 रोजी सुरू झाले. पहिली भारतीय महिला अंतराळ यात्री म्हणून मला बहुमान मिळाला. नमस्कार, माझे नाव किरण बेदी. नमस्कार, माझे नाव हिरण बेदी. आपल्या भारताच्या पहिला महिला IPS ऑफिसर म्हणून मला ओळखले जाते. नमस्कार, सर्वांना नमस्कार. मी छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाबाई. माझे कार्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करून देणे व प्रेरणा देणे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी अनेक धडे शिकवले व मार्गदर्शन केले. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मी सावित्रीबाई फुले. मला भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. मी 1948 मध्ये पुणे येथे पहिली बालिका विद्यालय उघडले. मी एक समाजसुधारक व कवयित्री आहे. मी महिलांच्या अधिकारासाठी व त्यांच्या समानतेसाठी खूप कष्ट केले. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. मी लता मंगेशकर. माझे गुरु दीनानाथ हे संगीत शिक्षक होते. मला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी इंदिरा गांधी. मी भारताचे पहिले पंतप्रधान महिला म्हणून कार्य केले. मी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून मी भारताचे 3री प्रधानमंत्री झाले. नमस्कार, मी राणी लक्ष्मीबाई. मी झाशीची महाराणी होते. मी इंग्रजाविरुद्ध लढा दिला. त्या शौर्यामुळे मी क्रांतिकाराची स्मृती देवता म्हणून ओळखले जाते. मेरी झाशी नाही दूंगी अशी रणगर्जना करीत मी इंग्रजाविरुद्ध लढले. धन्यवाद. नमस्कार, ओळखलेत का मला? मी डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी, भारतातील पहिली महिला डॉक्टर. तुम्हाला असा प्रश्न असेल ना की आज मी इथे का आली आहे? तुम्हाला तर माझी कहाणी माहिती आहे, पण तरी सुद्धा ती तुमच्या समोर पुन्हा मांडायला मी आली आहे. असं म्हणतात की परिसाचा स्पर्श झाल्याने लोखंडाचं सोनं होतं. हे कितपत खरं ते मला माहित नाही, पण ह्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं.